आई का तुला काय रे साधन का किती उशीर रात्री काम करायला भाकरी कर एवढा उशीर असतोय का माणसाला भोका लागत काय काय तुम्हाला काय कळतं का ना कोणाला बरं आहे बाबा चाललं कालवून बिलवून केलंय का नाही होतंय ना होतंय का रानात जायचं लागा तिकडं तू आज होतंय का होतंय चाललंय नि का त्यांचं असलंच आहे हो काम करायला सांगितलं ना त्या अशा बोंब आहे एक तर मी भाकरी टाकते म्हणलं होतं पण नाही माझ्या हातच्या नाहीत ना गोड लागत त्यांना फक्त त्यांच्याच हातच्या पाहिजेत आता कालवण झालेलं नाही काय नाही त्यांनी काय खायचं आता उपाशी जायचं का तुम्ही आईचं काय आईला जरा बोलत नाही नुसतं आईचं ऐकून घेता बोलतोय गेला का काय आता कळत नाही का तुला तेवढं बी करत होते ना मी भाकरी पण म्हातारीनं करू दिला का मला भाकरी कसल्या केल्या बघा हे भाकरी कसल्या केल्यात हाय का धडानं गोडाच्या कुत्र्याला सुद्धा खाण्यासारख्या भाकरी नाहीयेत आणि मी करते बाजून देत जा की चांगल्या जरा हलगरीची बनवा नाही करीत जावं पण मला अरे ना पंढरपूरला जायचं आता काय मधीच अन्न कधी सोमवार कधी काय बी उठायचं सुटायचं कुठं बी निघायचं लगेच आज एखादच होती तुला जायचं असलं ना कुठं जरी बिंदाचं माघारी येतच जाऊ नको मग कशाला ती माघारी घराकडे तोंड दाखवायला मग अहो तुम्हाला कळलं ना का आता पैसा पाहिजे ना असं म्हणून एवढी लाडीगुडी चालली पण तुम्ही 1 रुपया सुद्धा द्यायचं ना मी सांगते म्हातारीला ना जायचंय चालत जाऊ दे पण मी अजिबात 1 रुपया देऊ देणार नाही राम राम देव धर्माच्या नावाखाली बस अरे मम्मी पप्पा बस कशी आहेत तुम्ही बरे तू बरी ना हा मी बरी आहे काय चाललंय जावे बापू काय नाही जरा थोडं हाय जरा चाललंय जरा थोडं तू माझ्याकडे तसली काय मार्की मशीन तुला जायचंय ना एकदा बिंदात जा गाड्या तुला लिकीच्या घरी जायचंय तिकडं देवाला जायचं कुठं जायचं तिकडे जा हिथं नसलं उलटायचं डायरेक्ट निघून जा भरण सासू सासरे देता लागला लगेच इज्जत घालाय बोला हो तुला लय टोचत असलं ना आताच्या आता घरात दरवाजा मोकळा तिकडे हो जात असेल निघून डायरेक्ट तुम्ही काय तिथं बसूनच सगळं बोलताय घ्या ना धरा हाताला काढा ना घरा हो बाहेर काय तुझं लय झालंय हो. तुला जिकडे फिरायचंय तिकडे फिर तुला मी कोण हात काय बोलणार नाही काय नाही तुला लिकी जित जाणार तू कुठं जा चल उठ राहू दे. नको बाबा राम नाही नाही नाही, तुझं तू काय कोणचा देवदी करायचं मला काहीच घेणं इथून पुढे. पाहुण्या रावळ्यात नको इज्जत घालू आता तुझे सास सासरा आल्यात बाबड्या नको ते सासू सासऱ्या पुढे तू नको तुला जाऊ दे हो, काय परत करू नको तू माझ्या होता लागलाय? जावा ना हा लिकीकडं. उठ उठ उठलं की उठ चल उठलं की हो जा नाही जायचं माझं इथंच पंढरपूर करतो नाही नाही नाही, नाही नाही, नाही, जा नाही, नाही, शेवट इथं कुठं पाहाय ना कुठं गाव आणि तिकडे पंढरपूर करतो तुझं कुठं कसं जा जाईन हा, इथं मला पण? सांगूच नको जा आणि दबाय दारात नको येऊ परत लय झालं तुझं आजकाल आता तिकडं कुणाची भीक मागा नाही तर काय पण करा आमच्या दाराला परत येऊ नका माग बघून तशीच जा निघून तू आता एवढं डोक्याला ताप आहे काम धाम राहिल्यात समधी राहिल्यात तर राहिलं भाकरी करायला. कर की मग आता तू मग कोणतर करायला लागली की तुम्ही तुमच्या आईचा राग माझ्यावर का काढायला लागलाय गप्पून आणि करते ना आता भाकरी हा कर कर आणि रानात जायची लवकर हा ते मला नका बोलू आईला बोलतं तसं मी नाही खपून घेणार काय चाललंय जावय बापू हा एवढी काय तक करताय अहो मामा मला सांगा रानातली कामं चालल्यात या म्हातारीचं उठसूट काय देवाला जायचंय इकडे जायचंय कधी म्हणती लिकीची तर गत जायचे कधी देवाला जायचंय कुठं कीर्तनाला कशाला बी जायचं म्हणती बरं ठीक आहे जाय ना का पण कामाच्या टायमिंगला घरी पाहिजेत ना का कुठं बी निघावा अहो पण तुम्ही दोघं आहेत ना काम करायला अहो ठीक आहे आम्ही हाय घरी का रानात काम करा घरी एक माणूस नको दारात कुत्र येतं मांजर येतं भांडी चाटीतं कुठं काय होतं अहो पण म्हातारा माणूस आहे म्हातारपणात देवधर्माचाच नाद असतोय अगं मग त्यांचं नेहमीच आहे आताच नाही आणि आता ना पैसे कमी पडले लिकीला द्यायचे असतील म्हणून हे नाटक चाललं अगं आम्ही कुठं काय करा आता लेकाने काढ घरा बाहेर चालले मपली मग इलाज नाही कोणी सोमानी हा देवाला जायचं म्हणलं तर लेकाने घराच्या बाहेर काढ आणि त्याची आल्या सास सासर त्यांच्या देखता मला लागण एवढा तडा तडा बोलला नको नको केलं राहावा का नाही राहावा कुठं जावा बरं रडू नका देव धर्म नाही मग करावं काय करावं नाही रडू नका पण असं का केलं त्यांनी हा काय माहिती बराच दिवस झाला असंच करतो खाऊका ठेवू खाऊका ठेवू किती काम केलं की त्यांचा हात उघावलाय त्यांचं भागलाय आता काय करावं बायको आली ना त्याच्या बायकोच्या समोर काय बोलायचं काय असेल ते तुमच्यात बघायचं ना त्याने गणा घोता घेतला सारा साधा नाही जडा जडत घेतला सासू सासर बायको आता आहे ना- नागन एवढं बोलत तडा तडा बोलत नको नको होत शांत बस आता आहे ना मला असं वाटतं बायकोच शिकवत असेल त्याला मी काय म्हणतो ऐका ना अगं बाय कुठं राहून कुठं नाही असं केलंय नको नको केलंय मग आपली कुठं बी राहीन देवाच्या ठिकाणी राहीन पण घरी नको माझ्या मला. घरी चल चल नको बाई सोयरे समाधात कशाला
आले आले न गेलं गेलं होतं बाई अपमानाची बाजू आहे. बरं मी त्याच्याकडे चालतो, आपण त्याला म्हणू नको रडू नका तुम्ही, रडलो काय रडू नको गाई, रडू नको. होय, मी काय म्हणतो त्याला समजून सांगू. हा चला चला जाऊ आपण त्यांच्याकडे. हाताला धरून ओढून काढ त्यांच्या समोर, तर नकोच वाटतं मला, जायला इच्छाच नाही राहिली. मी काय करतो त्याला, तर आपण ह्या गोष्टींचा जा विचारू. जर त्यांनी तुम्ही पोटात असताना जर त्याला असं केलं असतं, त्याला जर लहानपणी सांभाळलं नसतं, त्यांनी काय केलं असतं. अद्दलच घडवू त्याला चांगली. बसा बसा, मी बघतो काय असतं बस ते. ग, बस. बसले का? रडू नका, तिथं काय घाबरू नका, आहेत आम्ही. वहिनी काय होत आहे? दादा कुठे? दादा नाही, सोमा कुठे? सोमा बिना अकलीचा सोमा कुठे? सोमा अहो असं का बोलताय तुम्ही? कसं असं का बोलते? ही कोण आहे? कोणी म्हणजे माझी सासू आहे. आणि रस्त्याने काय करीत होती? हा, ते त्यांच्या लेकीला भेटायला चालले होते म्हणले. म्हणजे लेकीला? हा. निकीला मला भेटायला? ह्या खरकट्या भाकरीच्या थापणाऱ्या हाताव हा त्यांनी आता आनंदात त्यांना हात धुवायचं बी कळलं नाही, त्याला कोणी काय करावं. आनंद कसले खोटारडे आहेत तुम्ही. हा, वहिनी काय पण खोटं नको बोला तू. तुम्हा बिनलाजावणी करू नका सोमा. तुझी आई ती ह्यांचं जाऊ दे, बाहेरून आलेले आहेत. आणि तुमच्या समोर बोलताना तुम्हाला शब्द बोलता आला नाही का? माझ्या आई वडिलांना काय बोलायचं नाही, आम्ही आताच सांगते. कसं झालं? स्वतःच्या आई वडिलांना थांब बोललं थांब, कसं झालं? तुमच्या आई वडील आले, आज आले. हा. ह्यांचं स्वतःच घर आहे, किती वर्षापासून उभा इथं, हे लेख आहे. तुम्हाला बोलायचं शब्द बाई माणूस म्हणून गप बसतो, मी त्यांना बोलतोय. तुम्ही काय एवढं ऐकून घेताय? बोला की. आता मी हा, यांच्या देखता मला तुम्ही फार सांगितलं बरं का, करायचं एक शब्द नाही. बोलायच नाही. हा, यांच्या देखता गुचल ओढू ओढू काढ करायच्या बाहेर ते. तुला लाज वाटते का दादा? कळतं का तुला कोणाला घरच्या बाहेर काढतोय तू? का तिला सांगितलं होतं मी, रानातली कामाची जाऊ नको. तुम्हाला मला सांभाळता, जायचंय. तुम्हाला नीट सांभाळता येणार आहे का? येणार आहे का सांगा? मग आता नीट सांभाळत नाही का? सांभाळली असतील, रस्त्यावर नसतील, नीट सांभाळता येणार आहे का? सांभाळलं म्हणून तर ती चालली ना घर सोडून. एक काम करू, अय तू सांग, हिचा हिस्सा आम्हाला पाहिजे. हा. आणि तुम्हाला मी गुडीत नाही, सांभाळते. आम्ही सांभाळतो. आम्ही मी माझ्या आईला सांभाळते, मला माझा हिस्सा देऊन टाका. मी अजूनपर्यंत कसलं काय तुला देणार? मागितलं नाही, पण तू आज आहे ना नाही नाही, आईला घराच्या बाहेर काढलं. आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करीतच नाही, डायरेक्ट कोर्टातून येतो आणि मग हिस्सा मागवतो आणि आम्ही सांभाळतो. हा. जमल का? मी पण रसीन का बघते आमच्याकडे? मग काय होतंय आणि काय नाही. अहो. अजूनपर्यंत म्हटलं जाऊ दे, पण आईवर अशी वेळ आणतोय बाई तू. अहो ताई काय बोलताय हिश्श्याचं तुम्ही? काय आलं आता? हा? हिश्श्याचं नाही. काय म्हणजे? यांच्यामुळं तुला म्हातारे माणसं सांभाळता येत नाहीत, ते बी सासच. ह्यांना जर ह्यांच्या पोरा तुम्हाला तुमच्या लेखाने जर घराबाहेर काढलं, जमणार आहे का? पाहुणे ऐकून घ्या, मला यांचं काही माहितच नाही. आम्ही सकाळी आलेलो इथं. पण तुम्ही दाबू शकता नाही, घराबाहेर काढताना वर्तन कुठं होत तुम्ही? तुम्ही एवढं बोलूच नका. आम्ही त्यांना दापलं, पोरीला दापलं, यांचं कधी काय दापलं? झालं? आमच्या समोर तुमच्या समोर नाही, आम्ही सकाळीच त्यांना दापलं. कमून मग लागलं काय मग तुम्ही माग का नाही आले बघायला तिला? कुठं हाय गेली, रस्त्याने चालली, हिरी जीव ती देते. म्हणे मला टेन्शन मध्ये माणूस काय करू शकतो? उद्या तुमच्या आल्यावर काय कुठं हे करता? अहो ते म्हणे लेकीकडे चालली म्हातारी. तुम्हाला गुडीत नाही करताय, तुमच्या लेखन केल्याशिवाय कळणार नाही. पहिली गोष्ट आम्ही कोर्टात बघू, तुम्हाला सांभाळता येत नाही तर चला आपलं. अहो, पटवून नका देते, एवढं आधी हे यांच्या करू. देखता सांगितलं माघारी सुद्धा नको येऊन म्हणतात, लेकीकडे चालली, लेकीकडे चालल्यावर माघारी नको येऊ म्हणतात. वय काय तर- म्हणतात माघारी थोपड सुद्धा नको बघून येऊ नको. आणि तुला जवळ लाज त्याची वाटली पाहिजे सासू सासरे, दादा. तिची आई घाबरत बोलतात त्या. कुठं पंढरपूरला जायसाठी, देवधर्माला जायला तुम्ही करता होय? इतकं नालायक लोक झाले काय तुम्ही? आता आहे ना आपण डायरेक्ट कोर्टात भेटू हा? नाही, अहो, तसं ताई, काय असं नाही. नका करू. आईला जाऊन देतो पंढरपूरला हा. जायचं. मी एसटीने आपलं गाडी करून पाठवतो. 2000 रुपये देतो आम्ही जायला आणि नीट तुम्हाला पण रुपया सांगा. उपकार नाही करीत नाही तुम्ही. करत तुम्ही 2000 मला रुपये गाडीने जायचं म्हणलं ना एकदम जिरू आहे. मला रुपया नाही लागत गाडीला, आणि दिला बी नाही. कवा जत्रेला सुद्धा रुपया नाही दिला. महत्वाची जत्रा आली तर रुपया नाही, पैठणला गेले तरी नाही. आणि म्हणतो यांना पैसे लागत, तीन किती 2000चा राहून 2 रुपये अरे नाही. सगळं तिचंच आहे, प्रॉपर्टी तिचीच आहे. काय राहणार आहे तुम्ही तिच्या पुढं? अहो जावई, पण तुम्हाला आम्ही सकाळी सांगत होतो ना, तुम्ही असं वागू नका, करू मग नका. जेव्हा करीत होते तेव्हा दिसलं नाही का जावायला? धरता येते नाही, लेकी तुमच्या पुढेच बोलत होती ना. म्हणून तुमच्या पुढे बोलताना असं करतात का? ते त्यांना त्याचा जास्त वाईट वाटतंय की सोयऱ्यांसमोर असं बोलायची वेळ आली. एक बघा, तर आता बाबा त्याच्यामुळं नाहीये. आम्हाला 4 गोष्टी ऐकून घ्यायची बारी आहे. चला आपण ना एक काम करू, कोर्टात भेटू. चल जाय- जाय- हे घेऊन चल. आई खरंच माझं चुकलो, मी हाणून गेलो. खरंच चुकला आई. आई खरंच जाऊ नका, खरंच माझं चुकलं. अहो, आई, दादीने माझं डोळं उघडणार चुकलं, आहे. मला पण माफ करा. पण नाही नाही, नका गुडघे जाऊ. मोडत आहे ना तुमचे. नाही नाही, अजिबात त्याला हे नसन ना. पड बाया बस खाली. नका ना जाऊ आई, चुकलं माझं. जाऊ दे आता, करा एवढ्या वेळेस माफी येईन बाई त्यांना. आता झाली चुकी लेकरांकडून. ताई, ऐका एकच ना. पोर त्यांना आणि 3 मिनिट सांभाळी ना, अशा माणसांनी जायचं कुठं? त्या दिवशीच म्हणायचं ना मग असं. त्या दिवशी नव्हतं काय तोंड तुम्हाला, पण आता तोंड सुटलं काय? बरी मजा वाटली, बरी येईन जाती घराच्या बाहेर. जाऊन दे ना काय आता, विसरून जाण ती गोष्ट. मी परत नाही असं बोलणार तुला.
ह्याच्यामुळे वागलो तू आता नाही 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 ते अन्न खायला नाही घातलं तुला, तू ते सरला म्हणायचं. मग आहे ना पहिले जुन्या माणसाची म्हण, आई बहीण कोणाची चिमडी बायको कोणाची बायकोच्याच मायाचा आहे, जातो. अगं थांब ना. आई, परत चुकलं ना तू मनचिन दिसायचा मला ती आज तुम्ही म्हणता ना तसं करा, मी काही सुद्धा बोलणार नाही शब्दाने सुद्धा. मी पण त्यांना इथनं पुढे काहीच बोलणार नाही. सगळं राहिलेत त्यांच्या- किती दिवस त्यांचे, त्यांनी काय करायला पाहिजे? हा, काय देवधर्मच मागतायत ना, दुसरं काय करतात? आणि तिकीट नाही, तुम्हाला पैसे नाही मागत, काहीच नाही करीत. ताई, चुकलं माझं, यावेळेस मला माफ नाही नाही करा. तुम्हाला डोक्यात काय घुसलं? ही हिस्सा मागितलं यांची जिरण तुमची, तुम्हाला खाया प्यायला मागवता ना तुम्ही, आधीच ह्यो खाया प्यायला माग झाला असता. एकतर बाबा नाहीयेत म्हणून तिचे असे हाल चालू आहेत. बाबा असते तर तुम्हाला बोलूच नसतं दिलं. एक काम करू, काही दिवस आमच्याकडे जाऊ, चल सुधारलेला दिसला तू मनाने न्यायला येशील तिला, चल आपलं. नका नाही आणि जाऊ. तुम्ही समजून सांगा तुमच्या लेकीला पहिलं. हो तुम्हाला बी लेख आहे, तुम्हाला घरा बाहेर काढलं ना काहीच सापडायचं नाही. तुमचे द्या ना संस्कार दिसतात ते, नीट सांभाळा स्वतःच्या पुरीला. ते. सुधर. झाली समाधान आता. तोय समाधान झालं का? आम्ही तुला काही सांगितलं नाही, शिकवलं नाही, तू कुठून एवढे गुण घेऊन आले असे? हा, तुला तेव्हा सांगितलं असं बोलू नको, भांडू नको, सासूला हाकलू नको, तर काय म्हणे चालली लेकीकडे असंच चाललं, म्हातारीच बोलती. कशाला पाहिजे हे नखरे? आणि जावई तिचं जाऊ दे, तुम्हाला कळत नाही का तुमच्या आई हाकलायला? ह्याच्या पुढे मला तरी काय बोलता कसं काय येतं? बोलता येत नाही? तुमची आई आहे ना ती, ही बायको नंतर आली ना. आता त्या तुमच्यामुळं हिच्यामुळं आम्हाला त्यांचं ऐकून घ्यावं लागलं. बाबा चुकलं माझं, परत नाही चला असं मी आपल्याला बोलणार. आपल्याला नाही थांबायचं यांच्या दारात, चला. अगं आई ऐक, ऐक ना. ह्या गोष्टीमुळे समजा होतंय बरं का असलं. बरं आता ऐका, 8-15 दिवस राहू दे त्यांना तिथं, आणि परत आपण दोघं जाऊन त्यांना घेऊन येऊ. आणि इथून पुढे तुम्ही त्यांचं ऐका, मी त्यांचं ऐकते. आपण त्यांना काहीच बोलाय नको. चाल तसंच वागवा. चल.